मी तर खूप चांगला डान्स करतो हे सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे हे जे आता तुम्ही करताय ना हे खूप अवघड आहे ऍक्च्युअल सांगतो मी. कारण हे काय करत होते माझं लक्ष होतं. हा तर डान्स मध्ये पण होता, हे दोघे तिघे डान्स मध्ये होते, ते डान्स पण करत होते. परत पटकन हा कपडे बदलून यायचा. जवळपास एकदा तर 2 मिनिटात त्यांनी हे सगळे घातलं. लक्ष होतं माझं त्याच्याकडे आणि तो आला. पण स्वतःच अँकरिंग मात्र ते स्क्रिप्ट सगळं पाठ होतं. बऱ्याच वेळेला इम्प्रॉम्प्टू बोलत होता. हे पण लक्षात येत होतं की सगळं स्क्रिप्टेड नव्हतं. स्वतः पण तुम्ही सगळं तयार करत होता. आणि आत्ताचा जो इव्हेंट आहे, एका इव्हेंटमध्ये म्हणजे कुठलाही आपण टेलिव्हाइज इव्हेंट बघितला तर 7 डान्स असतात, 8 डान्स असतात, मध्ये 2 ते 3 स्किट असतात आणि इव्हेंट संपतो. आत्ताचा इव्हेंट म्हणजे मला वाटतं जवळपास एक 10 इव्हेंट मिळून एक इव्हेंट होईल, एवढा इव्हेंट मोठा आहे. आणि त्या लहान लहान मुलांचं इतकं कौतुक की ते परत परत वेगवेगळे कपडे घालून येतात, तेवढंच उत्साहाने येतात नाचायला. मग त्यांचा काही उत्साह कमी होत नाहीये. आणि तुमचं करावं तितकं कौतुक कमीच आहे. आणि तुम्ही सगळी टीम फारच मजा केली. आणि हा भाऊ कदम झाला होता, भारत गणेशपुरे एक जण झाला होता, हा भारत गणेशपुरे, तू वाटतोसच भारत, मिशी आली की वाटशील. तू कुशल पत्रिके झाला होता, तू पण छान केलं. तुम्ही सगळे फार सुंदर करताय. आणि मी तुमच्या एवढा होतो तेव्हा सुद्धा हेच करायचो, असंच करायचं. आणि हेच करायचं असतं म्हणजे पुढे जाता येतं. आणि ते मागाशी म्हणाले की तुम्ही एवढा वेळ थांबलात आज, हा दिवस बघण्यासाठी इतके दिवस थांबलो. मग एवढा वेळ काय, याच्यापेक्षा मी जास्त वेळ थांबू शकतो इकडे. प्रत्येकाची इच्छा असते. आणि हा जवळजवळ मला ट्रिब्यूटच दिलाय तुम्ही. हे सगळं माझ्यासाठी करताय म्हणजे हे खरं तर खूप केल्यानंतर मिळतं कलाकारांना. मी तर एक शो केला नव्हता, त्याच्यामुळे इतक्या लवकर तुम्ही माझ्यासाठी हे केलं मला खूप छान वाटलं. पण तुम्ही असेच छान छान करत राहा, शिकत राहा. आणि विनोद तर तुमच्यामध्ये आहेच. आणि ते कसं हा कसं ते तिकडून आवाज येतो, हे मी वापरणार आता. सागर असा करणार आणि एक मुलगी आहा करणार आणि सागर स्वतः करायचं ना, हे तर मी वापरणार. हे मी तुमच्याकडून शिकलो असं मी सांगितलं. हा काहीतरी जे चांगलं ते बाबा शोधतच राहायचं. इथे खूप कॅरेक्टर्स मिळाले, ते सगळं वापरलं. पण खूप मजा आली. आणि मला तुम्ही इथं बोलावलं. खरं तर मला जायची इच्छा नाहीये, मी अजूनही बसणारच आहे. पण गेले 32 तास मी झोपलेलोच नाहीये. त्यामुळे मी प्रयत्नपूर्वक इथे असं ठरवून आलो होतो की आपल्याला झोप नाही आली पाहिजे. पण तुम्ही माझी झोप उडवून टाकली आणि मी इतका फ्रेश झालोय. तो मगाचा बारका, मी त्याचं नाव काय विचारलं, तो हरकला बोलवा. मी त्या पोराच्या प्रेमातच पडलो. म्हणजे सगळ्यांच्याच पडलोय. नाहीतर बाकीची मुलं म्हणतील एकट्याला का असं. तर तो जे काही मागे असो कुठेही असो, तो जो काही गोविंदा त्याच्या चेहऱ्यात संचारलाय आणि तो म्हणजे इतका जो एन्जॉय करतोय, कुठे तो म्हणजे मला त्याचं कौतुकच करावं असं वाटलं. कारण तो इकडे नसत होता, मागे नसत होता, पलीकडे, पण एकट्याच जे काही चाललं होतं आणि जे काही एन्जॉयमेंट, म्हणजे नाचताना एक टेन्शन असतं आपल्याला पुढची स्टेप आठवेल की नाही, त्याचं सगळं पाठ, माझं सगळं पाठ आहे असं होतं. गेला का घरी? गेला कुठे आहे म्हणून आहे का? अच्छा वरच्या रूम मध्ये असते, येईल तो. पण आणि हा पट मस्त होता. काय गरज आहे घरच्यांना बेसनाचे लाडू करायचे सांगा. घरातच एवढा लाडू आहे माणसाच्या म्हणल्यानंतर. काय नाव तुझं? श्लोक. आणि हा तो हरट. मस्त डान्स केला तू बाबा. एकदा ते नाचून दाखवलं. याचं गाणं लावा ना छोटस. कारण माझं याच्याकडे लक्ष होतं. याच्या समोर नाचत जरी मुलगा आला तर तो आपली जागा काढायची. ह्याला म्हणतात गर्दीत जागा बनवणं. गर्दीत जागा बनवणारी 2च माणसं असतात, अशी किंवा सेल्फी काढणार. त्या सेल्फी बरोबर आपण जागा बनवतो तसं आहे. हा एकदा एक सिंगर सोलो डान्स. हा फुल एन्जॉय कर मागाशी करत होता तसा.
कॉन्शियस झाला तुम्हाला, आता कॉन्शियस झाला, मस्त. बाकी सगळ्यांनी सुंदर केलं आणि तू असंच नाचत राहा, तू भविष्यातला गोविंद होणार. थँक्यू सगळ्यांना, ऑल दी बेस्ट आणि धन्यवाद.